अगं सुनबाई निशा, तू बरेच दिवसांपासून तुझ्या माहेरी गेली नाहीस. वर्ष होऊन गेले. आमची काळजी घेता घेता तू तुझं माहेर विसरून गेली आहेस का? जरा तुझ्या बाबांचा विचार कर की. तुला भेटण्यासाठी ते किती तडफडत असतील. जरी स्वतःच्या मुखातून काही बोलत नसले तरी एका वडिलांचं मन त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी आतुर झालेलं असतं, असं विनायकराव त्यांच्या सुनेला म्हणजेच निशाला म्हणाले. त्यावर निशा मनातल्या मनात विचार करू लागली की आज बाबांना नेमकं काय झालंय की ज्यामुळे ते मला माझ्या माहेरी जाण्यासाठी सांगत आहेत. आधी घरातील सर्व कामं करून घेत मग त्यानंतर तुमच्यासोबत येऊन याबद्दल बोलेन, असं म्हणून निशा स्वयंपाकघरात निघून गेली. निशा स्वयंपाक तर बनत होती, पण सोबतच तिला तिच्या सासऱ्यांच्या अशा म्हणण्यावर विश्वासच बसत नव्हता. कारण आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं की माझ्या मनानुसार ते मला माहेरी जाऊ द्यायचे. जोपर्यंत सासूबाई जिवंत होत्या तोपर्यंत मुलांच्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीकधी मी माझ्या माहेरी जायचे. पण सासू गेल्यानंतर या घराची चाकरी करता करता मला कधी फुरसतच मिळाली नाही. जेव्हाही मी चुकून माझ्या माहेरचं नाव घ्यायची तेव्हा नवरा निलेश बायकोला माहेरी पाठवण्यासाठी तयार व्हायचा. पण सासरे मात्र घरात गोंधळ घालायचे. ते वारंवार तक्रार करत म्हणायचे की बाहेरचे जेवण केल्यानंतर एकतर माझं पोट भरत नाही किंवा कधीकधी पोटही खराब होऊन जातं. पण जेव्हा लपून लपून मित्रांसोबत बाहेरच्या एखाद्या साध्या हॉटेलमध्ये जेवून यायचे तेव्हा संध्याकाळी घरी म्हणायचे की दिवसभरचं खाणं पचलं नाही, त्यामुळे आता रात्रीचे जेवण करणार नाही. निशाला आठवलं की जेव्हा तिला तिच्या माहेरी 15 दिवसांसाठी जायचं होतं तेव्हा तिने घरात स्वयंपाक बनवणारी बाई ठेवली होती. तेव्हा तिचे सासरे विनायकराव त्या बाईच्या जेवणामध्ये हजार चुका काढायचे आणि भरलेल्या ताटावरून उठून जायचे आणि सुनेला म्हणायचे की तुला माझं जेवण बनवणं कठीण जात असेल तर तसं मला सांग, मग मी वृद्धाश्रमात निघून जातो. याच कारणामुळे गेल्या 1.5 वर्षापासून निशा तिच्या माहेरी गेलीच नव्हती. पाहायला गेलं तर निशाचं माहेर जास्त लांब नव्हतं, अवघ्या 8 ते 10 तास अंतराचं होतं. पण तरीसुद्धा ती तिच्या माहेरी सासऱ्यांमुळे जात नसे. पण आज ही गंगा उलट दिशेने कशी काय वाहत आहे ज्यामुळे तिला तिचे सासरे माहेरी जा असे म्हणू लागले. थोड्या वेळानंतर निशा जेव्हा जेवणाचं ताट वाढून सासऱ्यांच्या खोलीत गेली त्यावर तिचे सासरे म्हणाले, अगं सोनबाई, काय झालं? माहेरी जाण्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. आता निशाला कळालं होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. विनायकराव म्हणाले, आज तुझ्या वडिलांचा फोन आला होता. ते सर्वांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मला त्यांच्या मनातली गोष्ट समजली की ते तुझी खूप आठवण काढत आहेत आणि तसेच ते तुला भेटण्यासाठी खूप तळमळत आहेत, पण उघडपणे काहीच बोलत नाहीत. हे बघ, तू 2-4 दिवसांसाठी तुझ्या माहेर जाऊन ये. त्यामुळे तुझ्या बाबांना बरं वाटेल आणि तुलाही थोडा बदल मिळेल. चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत निशा तिच्या सासऱ्यांना म्हणाली, ते सर्व ठीक आहे, पण बाबा, माझ्या मुलांना आता शाळेला सुट्ट्या नाहीत, मग मी कशी जाऊ? त्यावर विनायकराव म्हणाले, अगं, तुझी मुलं ICICIची परीक्षा देत आहेत का, ज्यामुळे त्यांचं 2 दिवसातच इतकं नुकसान होईल? एक 4थीला आणि एक 6वीला तर आहे. शाळेला 2 दिवसांची सुट्टी घे. हे ऐकून निशा काहीही न बोलता स्वतःच्या खोलीत निघून गेली. नक्की सासऱ्यांच्या मनात काय चाललंय हे निशाला कळतच नव्हतं. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा निलेश कामावरून घरी आला तेव्हा तिने त्याला सर्व घडलेली घटना सांगितली. हे ऐकून निलेश सुद्धा चकित झाला. तो बायकोला म्हणाला, अगं, जेव्हाही मी तुला तुझ्या माहेरी जाण्याबद्दल बाबांना विचारलं तेव्हा मला ते अनेक गोष्टी ऐकवत आणि म्हणत, जर तुझ्या बायकोला माहेरी जाण्याची इतकी हौस असेल तर तिने लग्न का केलं? लग्नानंतर एका मुलीची पहिली जबाबदारी म्हणजे सासरची मंडळी. ती तिच्या माहेरची आता पाहुणी झालेली असते. अशा प्रकारे गोष्टी करत निलेश निशाला समजावत म्हणाला, बाबांचं मत बदलण्याआधी तू गुपचूपपणे तुझा सामान भरून ठेव आणि माहेरी निघून जा. मी तर म्हणतो 2-4 दिवसासाठी नाही तर चांगले 1-2 आठवडे तिथेच राहा, असं म्हणत तो हसू लागला. त्यावर निशा म्हणाली, तुला इतकं हसू काय येतंय? मला तर आज सकाळपासून घासच गिळत नाही. बाबांच्या मनात काय चाललं आहे हे कळतच नाही. असा विचार करत करत ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेली. रात्री जेव्हा सर्वजण जेवण करण्यासाठी बसले तेव्हा विनायकराव परत म्हणाले, निशा, तू काय विचार केलायस? तू केव्हा माहेरी जाणार आहेस? त्यावर निलेश म्हणाला, अहो बाबा, यामध्ये इतकं विचार करण्यासारखं काय आहे? तुम्ही इतकं म्हणत आहात तर ती नक्कीच माहेरी जाईल.
ती तुमची गोष्ट कशी टाळू शकते? मी उद्याच तिची जाण्याची तिकीट काढतो. निलेशचं असं म्हणणं ऐकून निशाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि मुलंसुद्धा मामाच्या घरी जायचं आहे म्हणून खूप खुश झाली. त्यावर सासरे म्हणाले, हो हो मुलांनो, जा आणि मजा करून या. पण सुनबाई, तुझ्या वडिलांचा विचार करून मला खूप वाईट वाटतं. तुझ्या आईच्या निधनानंतर तुझे बाबा एकटे पडलेत, त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना साथ देणं तुझी जबाबदारी आहे. तितक्यात निशा पटकन म्हणाली, माझा भाऊ आणि वहिनी त्यांच्यासोबतच राहतात. ते बाबांचे व्यवस्थितरित्या काळजी घेतात. त्यावर विनायकराव म्हणाले, हो, ते दोघेही तुझ्या बाबांची काळजी घेतात, पण तरीही एका वडिलांचं हृदय त्यांच्या मुलीसाठी तळमळत असतं. मी तुझ्या बाबांना अनेकदा बोललो होतो की 2-4 दिवस इथे येऊन मुलीसोबत राहा, त्यामुळे आम्हालाही बरं वाटेल. पण ते मात्र ऐकायला तयारच नसतात. सासऱ्यांचं असं म्हणणं ऐकून निशाचं तोंड उघडच राहिलं. ती आश्चर्यचकित होऊन नवऱ्याकडे पाहू लागली आणि हळूच त्यांच्या कानात म्हणाली, तुमच्या बाबांना नेमकं झालं काय आहे? खरं तर माझे बाबा जेव्हाही इथे आलेत आणि चहा नाश्ता केला तर पुढचे 2 दिवस तुमचे वडील किती काही बऱ्याच गोष्टी ऐकवून दाखवायचे. तसेच म्हणायचे की शास्त्रानुसार वडिलांनी मुलींच्या घरचं पाणीसुद्धा पिता कामा नये. तसं तर सासूबाई काहीच म्हणत नव्हत्या, पण सासरे मात्र बोलण्याची एकही संधी सोडत नसायचे. तसेच ती म्हणाली, तुम्हाला आठवतं का, एक दिवस ते काय म्हणाले होते की कन्यादान नंतर एक मुलगी तिच्या माहेरच्यासाठी परकी झालेली असते, कारण ती फक्त 2-4 दिवसासाठी पाहुणी म्हणून जाते आणि लगेचच परत येते. तिच्या माहेरी काहीच हक्क राहत नाही. पण आज बाबांना नेमकं काय झालं आहे की जे महानतेची मूर्ती बनले आहेत? नक्कीच काहीतरी आहे, त्यामुळे ते असं बोलत आहेत. हे ऐकून निलेशने निशाला स्वतःपासून थोडंसं लांब केलं आणि वडिलांच्या दिशेने इशारा केला. त्यावर विनायकराव म्हणाले, अगं सुनबाई, आजकाल मुलगा आणि मुलगी यामध्ये काहीच फरक राहिलेला नाही. आई वडिलांवर दोघांचा बरोबरीने हक्क असतो आणि तसंच आता सरकारने सुद्धा असा कायदा बनवला आहे की वडिलांच्या संपत्तीवर मुलगा आणि मुलगी यांना बरोबरीने हक्क मिळाला पाहिजे. त्यावर निलेश म्हणाला, बाबा, मला तुमची गोष्ट मान्य आहे, पण माहेरी फक्त हक्क मागण्यासाठी नाही तर कर्तव्य पार पाडण्यासाठी सुद्धा असते. फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच माहेरची आठवण काढणे आणि त्यांच्या गरजेच्या वेळेस त्यांना शास्त्रांचं ज्ञान देणे चुकीचं आहे. हे ऐकून विनायकराव म्हणाले, तू गप्प बस, तुला काहीच कळत नाही. सुनबाई माहेरी जाईल, संपत्ती आणि हक्क यांच्यासारखे शब्द ऐकून निशाला जणू झटकाच लागला होता की सासरे नेमके कोणता नवा राग छेडत आहेत. त्यांना अचानक माझ्या भावनांची इतकी काळजी का होऊ लागली? सासऱ्यांचं म्हणणं ऐकून निशा स्तब्ध झाली. त्यानंतर निलेश स्वतःच्या खोलीत जाऊन येत्या शुक्रवारची तिकीट बुक करतो. पण जेव्हापासून तिकीट बुक करण्याची तारीख मुलांना समजली तेव्हापासून मुलांनी आनंदाच्या भरात अभ्यास करणं सोडून दिलं. मामाच्या घरी जाऊन काय काय करायचं या गोष्टींची ते चर्चा करू लागले. तसेच मुलांना त्या गोष्टी आठवल्या की ज्या प्रकारे आजोबा त्यांच्यासोबत मुलांना बाजारात घेऊन जायचे, आवडीचे आईस्क्रीम घेऊन द्यायचे आणि मामीसुद्धा त्यांच्यासाठी नवीन नवीन डिश बनवायची. पण मामा मात्र जणू एका अल्लाउद्दीनच्या जीनसारखं की एखादी मागणी केली तर क्षणातच पूर्ण करणारा. या सर्व गोष्टींचा विचार करून मुलांची उत्सुकता खूप वाढली आणि त्यांना पाहून निशासुद्धा खूप खुश झाली. कारण काहीही असलं तर ती तिच्या सासऱ्यांचे मनापासून आभार मानत होती. दुसऱ्या दिवशी निशा जेव्हा बाजारात जात होती तेव्हा विनायकराव म्हणाले, अगं सुनबाई, तू बाजारात का जात आहेस? पिशव्या दे, मी भाज्या घेऊन येतो. आणि तसंही पुढच्या आठवड्यात तू माहेरी जाशील, त्यामुळे उगाचच भाज्या खराब होतील. आता विनायकराव संपूर्ण दिवस सुनेला तिच्या कामांमध्ये मदत करायचे. पण सासऱ्यांना पाहून निशा आश्चर्यचकित झाली. हळूहळू असाच एक आठवडा निघून गेला. तसंही एखाद्या गृहिणीला उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दिसत असतो. निशाने विचार केला की तिच्या वडिलांना फोन करून माहेरी येण्याची बातमी सांगते. तिने तिच्या वडिलांना म्हणजेच किशोररावांना फोन केला आणि तिथे जाण्याची बातमी सांगितली. आपली मुलगी बऱ्याच दिवसानंतर आपल्या घरी येणार आहे हे ऐकून किशोरराव खूप खुश झाले आणि म्हणाले, काही दिवसांपूर्वी तुझ्या सासऱ्यांसोबत फोनवर बोलणं झालं होतं, पण ते इतक्या लवकर तुला माहेरी पाठवतील असा मी विचार केला नव्हता. तेव्हा निशा तिच्या वडिलांना विचारू लागली, बाबा, हे सर्व काही ठीक आहे, पण तुम्ही इतर काही संपत्ती संबंधित त्यांच्यासोबत बोलला होतात का? त्यावर किशोरराव म्हणाले, हो हो, बोललो होतो.
मी पुढच्या आठवड्यातच मृत्यूपत्र तयार करणार आहे आणि आता तेच काम राहिलं आहे. याबद्दल तुझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं का? ते तुला काही म्हणाले का? काही हरकत नाही, आता तू येणारच आहेस तर बरं झालं, कारण तुम्हा दोघा भाऊ बहिणी समोरासमोर संपत्तीची वाटणी होईल. मग मी सर्व कर्तव्यातून मुक्त होईल आणि सुटकेचा श्वास घ्यायला मोकळा होईल. वडिलांचं असं म्हणणं ऐकून निशाला सर्व प्रकार समजला. त्यानंतर वडिलांचा फोन ठेवून तिने लगेचच निलेशला फोन लावला आणि म्हणाली, आता मला कळालं की का तुझे बाबा मला माहेरी पाठवण्यासाठी इतके उतावळे झालेत. त्यांची अशी इच्छा आहे की मी माहेरी जायला हवं आणि मला माझ्या संपत्तीचा वाटा मिळाला पाहिजे. त्यामुळेच तुझे बाबा इतक्या प्रेमाने आणि काळजीने माझ्याशी बोलत होते. तिचे सासरे इतक्या खालच्या विचाराचे असतील या गोष्टीचा तिने विचारही केला नव्हता. कालपर्यंत ती तिच्या सासऱ्यांचे मनातल्या मनात आभार मानत होती. आज त्यांच्याचबद्दल तिच्या मनात कडूपणा भरला होता. त्यावर निलेश म्हणाला, तू बाबांचा विचार करणं सोडून दे. तुला तुझ्या मनात जे येईल आणि तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मी नेहमीच तुझी साथ देईल. ती निलेशला म्हणाली, तूच विचार कर की माझ्या वडिलांकडे संपत्तीच्या नावावर काय आहे. त्यांनी जमा केलेली सर्व जमापुंजी आमच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी संपून टाकली आणि जे काही घर आहे तेच फक्त संपत्तीच्या नावावर माझ्या भावाकडे आहे. तेवढ्याशा घरातील मी माझा हिस्सा कसा काय घेऊ शकते? माझं लग्न झाल्यानंतर आणि आईच्या निधनानंतर माझ्या भावानेच माझ्या वडिलांना सांभाळलं आहे. या सर्व बाबतीत मी कधीच मध्ये पडली नाही आणि आज मी माहेरच्या संपत्तीबद्दल कसा काय विचार करू शकते? खरं तर तुमच्या बाबांना काय कमी आहे? 2 घर, 1 प्लॉट आणि त्यात तुम्ही एकुलते एक. पण त्यांना इतका हाव का सुटला आहे? त्यावर निलेश निशाला समजत म्हणाला, काही लोकांचा विचार कधीच बदलत नाही. पण माझं म्हणणं हेच आहे की माहेर फक्त मागण्यासाठी नसतं तर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सुद्धा असतं. पण यामध्ये तुला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा तू अजिबात मागे वळू नकोस. आता तू झोप, कारण उद्या तुला माहेरी जाण्यासाठी लवकर निघायचं आहे. इतकं म्हणून ते दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा जेव्हा तिच्या सासऱ्यांना चहा घेऊन आली तेव्हा सासऱ्यांना म्हणाली, बाबा, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी माझ्या माहेरी जात आहे. माझे वडील खूप खुश आहेत आणि तसेच ते त्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा माझ्या नावावर करणार आहेत. पण मी त्यांना असं करण्यास पूर्णपणे नकार दिलाय. मी माझ्या वडिलांना म्हणाले, संपत्तीचा वाटा मला देण्याबद्दल तुम्ही विचारही करू नका, नाहीतर माझे सासरे खूप नाराज होतील. हे ऐकून विनायकराव म्हणाले, अगं सुनबाई, मी नाराज का होईल आणि तू तुझ्या वडिलांना असं का बोललीस? सुनेचे शब्द ऐकून विनायकरावांच्या स्वप्नांवर जणू पाणी फेरलं होतं. त्यावर निशा म्हणाली, बाबा, तुम्हीच म्हणता ना की कन्यादानानंतर मुलगी दुसऱ्या घरची होऊन जाते. तिला तिच्या माहेरी असलाच अधिकार नसतो. आता जर अधिकारच नसला तर मी संपत्तीवर कसा काय माझा हक्क दाखवू शकते? आता विनायकरावांचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. ते निशाला म्हणाले, अगं सुनबाई, आता ही गोष्ट खूप जुनी झाली. आजकाल या गोष्टींवर कोण विश्वास ठेवतं? आधी मला समज नव्हती, त्यामुळे कदाचित चुकून माझ्या तोंडातून असं निघालं असेल. पण आता मी या काळानुसार जगायला शिकलो आहे. त्यामुळे तू तुझ्या वडिलांना नकार देऊ नकोस. तुझ्या त्या घरावरची बरोबरीचा हक्क आहे. त्यामुळे तू त्या घरातील संपत्तीचा वाटा घेण्यास नकार देऊ नकोस. तुझ्या वडिलांनंतर तुझं माहेर असंच जुळून राहील. तुझा भाऊ आणि वहिनी तुला मान सन्मान देतील. नाहीतर नाती बदलायला जास्त वेळ लागत नाही. सासऱ्यांच्या या गोष्टी आता हळूहळू निशाला चांगल्याच कळू लागल्या. त्यानंतर काही वेळ विचार करून निशा म्हणाली, ठीक आहे बाबा, जर तुम्ही म्हणत असाल की मुलगा आणि मुलगी दोघेही एक समान असतात तर मी माझ्या वडिलांना नकार देणार नाही. ऐकून विनायकराव खूप खुश झाले आणि त्यांनी मोठा श्वास घेतला. निशा चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत तेथून निघून आली. बघता बघता निशाच्या ट्रेनची वेळ झाली होती. ती आणि तिची दोन्ही मुलं माहेरी जाण्यास निघाले. सासऱ्यांचा विचार करण्यात अर्धा प्रवास कसा निघून गेला हे तिला कळलंच नाही. हळूहळू जशी जशी शेती दिसू लागली तशी तशी निशा तिच्या माहेरच्या अगदी जवळ जाऊ लागली. तिचं मन आनंदाने नाचू लागलं, कारण एका मुलीचं माहेर हे फक्त घरापुरतं मर्यादित नसून एका मोठ्या कुटुंबापुरतं मर्यादित असतं. माहेरचं घरचं नव्हे तर संपूर्ण गाव मुलीसाठी खूप प्रिय असतं. घरी पोचल्यानंतर निशाच्या भावाने आणि वहिनीने चांगला पाहुणचार केला. तसंच तिला तिच्या वहिनीने खूप प्रेम दिलं, कारण गेल्या 1.5 वर्षापासून ती या प्रेमाची आतुरतेने वाट पाहत होती आणि तसंच ती तिच्या सासरी असल्यामुळे खूप कंटाळून सुद्धा गेली होती. आता तिला माहेरी आल्यानंतर हायसे वाटले होते.
आई बायको आणि सून बनता बनता तिचं माहेर जणू लांब गेलं होतं. तिने तिच्या वडिलांना सुद्धा भेटून घट्ट मिठी मारली. त्या दिवशी त्यांनी बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या वडिलांनी मृत्यूपत्राचा आणि संपत्तीचा वाटणीचा विषय काढला तेव्हा तिने काहीही घेण्यास नकार दिला. पण तिच्या भावाने म्हणजेच अमितने तिला समजावलं की हे बघ निशा, तुझ्या सासरी तुला काही कमी नाही ना मला काही कमी आहे. बाबांना जे योग्य वाटतं ते त्यांना करू दे. त्यांनी सुरुवातीपासूनच आपल्या दोघांमध्ये कधीही फरक केला नाही. जर त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्याबद्दल योग्य विचार केलाच असेल आणि त्यांना त्यांचा निर्णय घेण्यास तू थांबू नकोस, नाहीतर ते स्वतः अपराधीच्या जाळ्यात कायम अडकून राहतील आणि हे त्यांच्या तब्येतीसाठी योग्य नसेल. त्यामुळे त्यांची जे काही देण्याची इच्छा असेल ते तू आनंदाने आशीर्वाद म्हणून स्वीकार कर. अशा प्रकारच्या अमितने समजावण्यामुळे निशाने तिच्या वडिलांची गोष्ट मान्य केली. त्यानंतर तिने तिच्या सासऱ्यांना फोन करून सांगितलं की दादा आणि बाबांच्या सहमतीनुसार आता मला सुद्धा वाटणी दिली जाईल. हे ऐकून विनायकराव खूप खुश झाले आणि आनंदाने उडी मारू लागले. 2-4 दिवस माहेरी आराम केल्यानंतर ती तिच्या सासरी आली. आता विनायकराव त्यांच्या सुनेची आतुरतेने वाट पाहू लागले. आपली सून केव्हा परत येईल आणि ती तिच्या पूर्वीसारख्या घराच्या जबाबदाऱ्या आणि स्वयंपाकघर केव्हा सांभाळेल यासाठी ते तिची वाट पाहू लागले. कारण त्यांना संपत्ती तर मिळणारच होती आणि वरून त्यांच्या सुनेला परत पूर्वीसारखं काम करताना पाहायचं होतं. पण जेव्हा निशा घरी परत आली तेव्हा तिला पाहून विनायकराव स्तब्ध झाले. कारण तिच्या समोर तिच्या 2 बॅगा नसून सोबत एक मोठी बॅग सुद्धा होती. ती म्हणजे तिच्या वडिलांची. तिचे वडील किशोरराव सुद्धा तिच्या सोबत आले होते. निशाचा नवरा निलेश धावत धावत खोलीतून बाहेर आला आणि निशाच्या वडिलांचे म्हणजेच त्यांच्या सासऱ्यांचं स्वागत करू लागला. त्याने त्यांच्या सासऱ्यांचं सर्व साहित्य गेस्ट रूममध्ये नेऊन ठेवलं. त्यावर विनायकराव अगदी चतुराईने सुनेला विचारू लागले, अगं सुनबाई, तुझे बाबा इथे कसे का आले? त्यांची तब्येत बरी नाही का? ते कोणत्या डॉक्टरांना दाखवायला आले आहेत का? ते किती दिवसासाठी इथे राहणार आहेत? आपल्या सासऱ्यांना नेमकं काय जाणून घ्यायचं आहे हे निशाला अगदी व्यवस्थितरित्या कळलं होतं. ती त्यांना हसत हसत म्हणाली, माझे वडील तर अगदी व्यवस्थित आहेत. तुम्ही म्हणाला होतात की आजकालच्या काळात मुलगा आणि मुलगी समान आहेत. मुलींना सुद्धा त्यांच्या माहेरच्या संपत्तीत बरोबरीचा हक्क मिळाला पाहिजे. त्यामुळे संपत्तीसोबत मी माझ्या भावाकडून माझ्या हक्काचे वडील सुद्धा घेऊन आली. माझ्या माहेरची खरी संपत्ती हे माझे वडीलच आहेत. मग मी त्यांना सोडून कशी काय येऊ शकते? मी माझ्या भावाला सांगितलं आहे की तू गेले बरेच वर्ष वडिलांची सेवा केली आहेस. आता माझी वेळ आहे. माहेर फक्त मागण्यासाठी नसून कर्तव्य पार पाडण्यासाठी सुद्धा असतं, असं तुम्ही म्हणता ना. त्यामुळे आजपासून माझे वडील आपल्यासोबत इथेच राहतील. ज्या प्रकारे मी तुमची काळजी घेते त्या प्रकारे मी माझ्या वडिलांची सुद्धा काळजी घेईल. आता खुश आहात ना तुम्ही? असं म्हणत निशा अगदी आत्मविश्वासाने तिच्या वडिलांना खोली दाखवायला घेऊन गेली. विनायकराव आता स्वतः विणलेल्या जाळ्यामध्ये अडकले होते. खरं तर सून ही परकी असते, पण मुलगा निलेश ज्या प्रकारे त्यांच्या सासऱ्यांची व्यवस्था करत होता त्याला पाहून आता त्यांना असं वाटलं की त्यांचा मुलगा सुद्धा हातातून निघून गेलाय. आता त्यांनी स्वतःच्या कपाळाला हात मारला आणि खाली बसले. आता त्यांच्याकडं पश्चात्तापाशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. एखाद्या महान व्यक्तीने जे सांगितलंय ते खरंच आहे की लोभीपणा ही खूप वाईट गोष्ट आहे. जर कोणी दुसऱ्यासाठी खड्डा खणला असेल तर तो स्वतःच एक ना एक दिवस त्या खड्ड्यात पडतो. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनेलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटूया अशाच नव्या कथेसोबत. धन्यवाद.